फ्रेंड्स, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर मी द अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअरकडून काही सीड्स मागवल्या होत्या, तर त्याचं पार्सल आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा सीड्स आहेत आणि खूप जास्त एकदम स्वस्त आहेत सगळ्या. तर अशा 7-8 प्रकारच्या मी काही सीड्स मागवलेल्या आहेत, तर आता तेच लावणार आहे मी. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. माझी जी जर्नी आहे ही पूर्ण म्हणजे सीड्सपासून सगळे झाडं किंवा प्लांट्स, फ्लावर्सचे पण आहेत भरपूर. तर फ्लावर्स येईपर्यंतची जी जर्नी आहे तर ती म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर आपण एक एक झाड लावूया आता. तर आता मी रोजचं लावणार आहे. तर आता याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या अशा काही आहेत सीड्स सगळ्या. तर मी द अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअरकडून 8 प्रकारचे सीड्स मागवले होत्या. तर त्याच्यामध्ये काही पालकाच्या पण नव्हत्या, नंतर अजून ग्रीन पीसच्या किंवा मग मारीगोल्डच्या किंवा अजून भरपूर असे लोटस, रोज, अजून शेवंतीच्या, अशा खूप साऱ्या प्रकारच्या बिया होत्या. तर म्हटलं आपण ट्राय करून बघूया लागतात की नाही. तसं त्यांनी म्हणजे खूप अफोर्डेबल आहे, म्हणजे स्टोअरचं नावच आहे द अफोर्डेबल स्टोअर ऑर्गॅनिक स्टोअर. पण इकडं घ्यायला गेले ना आपण तर खूप जास्त कॉस्टली जातात. तर म्हटलं आपण ट्राय करून बघूया सीड्स लागतात की नाही तर. आणि म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया, जर कुणाला हेल्प झाली व्हिडिओनंतर किंवा कुणाला जर ऑर्डर वगैरे करायचे असतील. जर तुम्हाला पण लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लिंक शेअर करून देईल याची. आणि भरपूर अशा बिया आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता एक एक मी पॅकेट ओपन करते आहे. तर ह्या आहेत रोजच्या बिया ऑर्डर केलेल्या होत्या मी. तर रोजचं पण लावणारे झाड आणि काही आहेत आता शेवंतीच्या बिया. अजून भरपूर आहेत, म्हणजे एक एक पॅकेट ना फक्त 10 ते 15 रुपयाला एवढंच भेटतं, इतक्या स्वस्तमध्ये भेटतं. तर मग मी खूप साऱ्या व्हरायटीच्या ऑर्डर केल्या. हे आहेत लोटस. तर म्हटलं आता कमळ पण आपण ट्राय करून बघूया, कारण कमळाचे फुलं किती छान असतात आणि म्हटलं एकदा लावून बघूया आपण. इकडं जवळपास आपल्याला भेटत पण नाही कमळ, तर म्हटलं आपण ट्राय करून बघूया लागलं तर. आणि त्याच्या पण आलेल्या आहे 4 बिया. परत ग्रीन पीसच्या पण आलेल्या आहे. आणि हे झाड आपण गार्डनमध्ये असेच मी झाडं मागवलेले आहेत, जे की मला इझिली गार्डनमध्ये उगवता येतील किंवा मग जे खूप मोठे होत नाहीत झाडं किंवा गार्डनमध्ये सुटेबल असतील असेच मागवलेले आहेत. अजून पालक व मेथी वगैरे ह्यासुद्धा मला पाहिजे होते थोड्याशा. म्हटलं गार्डनमध्ये लावले जाईल आणि थोडं फ्रेश व्हेजिटेबल्स वगैरे पण छान लागतात. मी कोरिएंडर वगैरे लावलेलं होतं इकडं माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते. आणि हे आहेत मारीगोल्डच्या, म्हणजे जे झेंडूच्या वगैरे फुलं असतात. तर त्याच्या खूप साऱ्या म्हणजे 100-200 बिया अशा आलेल्या आहेत, जे की म्हणजे आता पहिले पण मी लावलेलं होतं ते, पण म्हणजे जे आपलं फुलांचं असतं ना, फुलांपासून बिया काढतो त्याच्यामध्ये, पण ते लागलंच नाही व्यवस्थित, त्याचे उगवलेच नाही झाडं. म्हणलं आपण ऑर्डर करून बघूया काय नेमका फरक असतो, जर ह्यांनी लागतं की नाही तर ते सुद्धा मागवलं. आणि ह्या आहेत शेवंतीच्या बिया. शेवंतीचे फुलं हे म्हणजे पूजासाठी पण, परत डेकोरेशनसाठी, दिवाळीसाठी वगैरे पण यूजफुल राहतात. तर मी आता रोजचं लावणार आहे आणि याच्यामध्ये तर आपल्याला रोज किंवा लोटस जे आहेत तर ते आपल्याला अगोदर पाण्यामध्ये भिजू घालावं लागतं त्याला, म्हणजे ॲटलिस्ट 24 आवर्ससाठी. तर मी आता ही पाण्याचा ग्लास घेतलेला आहे, याच्यामध्ये मी आता रोजच्या काही सीड्स टाकते आणि हां, तर खूप जास्त अफोर्डेबल आहे आणि एकदम आपण कुणी पण घेऊ शकतो. आता काही प्लांट्स वगैरे घेण्यासाठी तरी ना भरपूर कॉस्टली जातं. एक झाड कमीत कमी 100च्या वरच जातं. तर म्हटलं हे आता ट्राय करून बघूया आपण. तर हे आलेले आहेत रोजच्या काही सीड्स. तर आता ते मी लावते याच्यामध्ये. तर पाण्यामध्ये मी पहिले 24 तासासाठी टाकते त्याला. तर स्टार्टिंगला कमीच टाकते आणि काही ठेवते, जर का हे सक्सेसफुल नाही झालं तर मग नेक्स्ट टाईमसाठी. तर आता याच्यामध्ये सध्याला तर 2-3च बिया टाकते मी याच्यामध्ये टाकले. आणि आता लोटसचे सुद्धा लावणार आहे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. हे लोटससाठी पण मी एक ग्लास घेतलेला आहे असाच. तर रोजच्या बिया लावून झाल्या आहे आपल्या. रोजचं थोडं सिम्पलच असतं, नुसतं पाण्यामध्ये टाकून द्यायच्या. पण मेन डिफिकल्ट पार्ट म्हणजे लोटसचं आहे, म्हणजे कमळाचे जे बिया असतात तर त्याला नुसतं पाण्यामध्ये टाकून त्याचे बिया येत नाही. तर त्याला ना असं घासावं लागतं पहिले थोडंसं. तर अगोदर त्याला थोडीशी प्रोसेस आहे. मग मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता ही जी बिया आहे तर एवढ्या मोठ्याल्या असतात थोड्याफार कमळाच्या बिया. तर त्याचे 2 साईड असतात, एक फ्लॅट असते आणि एकाला थोडंसं वरती असं हे असतं.
तर जी फ्लॅट साईड आहे ना, तर ती आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या दगडावर किंवा कशानं पण ते वरचा पार्ट घासून घ्यायचा आहे. तर मला वाटलं की कैचीनं वगैरे ते घासलं जाईल माझ्याकडून, कारण ती खूप स्ट्रॉंग हार्ड असते अशी बी. तर मी कैचीनं पहिले ट्राय करत होते, पण कैचीचा काहीच असर झाला नाही त्याच्यावर, तर ते काहीच होत नव्हतं. तर म्हणलं आपण स्क्रबर वगैरे काही असेल ना, तर त्यानं इझिली होऊन जातं. तर मी हे जे पेडिक्युअरचा ब्रश ना, तर त्यानं करून बघितलं, पण त्याचा पण काही एवढा असर नाही झाला. तर पेडिक्युअरचं जे स्क्रबर असतं तर ते यूज करून बघू म्हणलं. तर त्यानं होत होतं थोडंफार, म्हणजे वरचा पार्ट जो आहे ना तो घासला जात होता, पण म्हणजे खूपच टाईम लागत होता, खूप हळूहळू. आणि जे स्क्रबर आहे ना, तर तेच जास्त खराब होईल असं वाटत होतं मला. तर मी पेडिक्युअरच्या ब्रशच्या 4ही पार्टनं त्याला घासून बघितलं, म्हणजे सॉरी 3 पार्टनं, एका त्याचा ब्रशच होता. आणि एवढं मला काही असं रिझल्ट वाटत नव्हता. मग एक जे स्क्रबर आहे ना जे प्लास्टिकचं, तर त्यानं मी घासून बघितलं, तर त्यानं थोडंफार वाटत होतं मला. तर मग थोडा वेळ घासल्याच्या नंतर हळू त्याचा एकदम ते स्क्रब होत होतं. तर कमळाचं झाड किंवा म्हणजे सीडपासून लावायचं असेल ना, तर बिया नेहमी आपल्याला काय करावं लागतं, पाण्यामध्ये भिजू घालायच्या अगोदर ही जी फ्लॅट साईड आहे ना, तर तिला असं घासून जे व्हाईट दिसतंय ना, तेवढं म्हणजे व्हाईट दिसेपर्यंत ती साईड आपल्याला घासून घ्यायची एखाद्या स्क्रबरवर किंवा भिंतीवर, दगडावर, कशावरही चालेल. आणि मग ती पूर्ण व्हाईट असं दिसायला लागलं, तर मग ती पाण्यामध्ये असं टाकून द्यायची 24 आवर्ससाठी. तर मी इकडं आता लोटसच्या आणि रोजच्या दोन्ही बिया मी ह्या ग्लासमध्ये एका पाण्यामध्ये टाकून दिलेलं आहे. तर आता हे 24 आवर्ससाठी. तर लोटसचे आपल्याला जास्त दिवस भिजवावं लागेल पाण्यामध्ये, पण रोजचे 24 आवर्ससाठीच चालतं. तर जे लोटस आहे तर त्याचे पाणी आपल्याला प्रत्येक 24 आवर्सला किंवा 1-2 दिवसाला चेंज करावं लागतं, कारण पाणी खराब झालेलं असेल तर. आणि हे इतक्या साऱ्या बिया आलेल्या आहेत आपल्याला द अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअरकडून. तर तुम्हाला ही लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि आता बघूया आपण कशा उगवतात की नाही ह्या बिया, म्हणजे ओरिजिनल चांगल्या आहेत की नाही. तर आता हे लावलेलं आहे, आता बघूया आपण प्रत्येक 24 आवर्सनं काय काय होतं, आणि समोरची प्रोसेस पण काय असेल हे तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच. मी सध्याला थोड्याशाच बिया टाकते आणि अर्ध्याला बिया राहू देते. म्हणलं जर का व्यवस्थित प्रपोगेट नाही झालं तर मग परत नंतर कामी येतील आपल्याला, म्हणून थोड्याशाच बिया टाकल्या पाण्यात. मी काही नर्सरीमधून आणलेले होते, काही प्लांट्स आणलेले होते मोगऱ्याचं वगैरे, ते पण छान झाले, पण खूप जास्त महाग लागले. म्हणजे मला 200 वगैरे असे लागले असेल, 200-2.25 लागलेले होते एक मनी प्लांट आणि मोगऱ्याचं. तर म्हणलं अजून पण दुसरे पण काही झाडं होते, पण म्हणलं आता हे खूप जास्त अफोर्डेबल आहे आणि भरपूर आहेत. म्हणजे एका प्लांटच्या रेटमध्ये ना याचे 5-6 प्लांट्सचे वेगवेगळे सीड्स येऊन जातात. तर म्हणलं आपण हे ट्राय करून बघू आणि बघूया काय होतं रिझल्ट. तर असेच व्हिडिओज बघत राहा. आणि आता नवीन कसे झाडं लावते, कसे सीड्स प्रपोगेट करते, तर हे तुम्हाला समजेल समोरच. आणि हे आता समोर तुम्हाला सगळी प्रोसेस तर समजेलच मी कसं लावते. तर आणि असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला तर हे खूप अफोर्डेबल ऑप्शन वाटला, जे द अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअर आहे. पण आता बघूया झाडं कशी लागतात की नाही यांच्या